भक्ती म्हणजे देवाला हात मारणं नाही. भक्ती म्हणजे अशी अवस्था जिथे देव आणि भक्त वेगळे राहतच नाही. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या डे 42 मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत. आजचा अभंग आहे संत एकनाथ महाराज यांचा. संत एकनाथ महाराज म्हणतात, एकरूप मन झालेसे दोघांचे, देव आणि भक्तांचे रूपा एक. म्हणजे काय? भक्त इतका विठ्ठलात रमतो की त्याचं मन आणि देवाचं मन वेगळं होतच नाही. जसं पाणी पाण्यात मिसळलं की वेगळं दिसत नाही, तसंच भक्त आणि देवात यांच्यात अंतर राहत नाही. म्हणजे भक्त देवात आणि देव भक्तात, आणि हीच खरी भक्तीची पराकाष्ठा असते. पुढे एकनाथ महाराज म्हणतात, पुंडलिका कारणे समुच्चय हुबा, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग. म्हणजे काय? संत एकनाथ महाराज म्हणतात, पुंडलिकाच्या भक्तीमुळेच विठ्ठल पंढरपुरात उभा राहिला. एका भक्ताच्या प्रेमाने देवाला थांबवलं, म्हणून पांडुरंग हा तिन्ही लोकांच्या शोभा आहे. आणि शेवटी एकनाथ महाराज म्हणतात, ज्याचा चित्त निवे पाहता वसावे, एका जनार्दनी साठवे हृदय रूपी. म्हणजे काय की जेव्हा आपण मनापासून देवाची भक्ती करतो ना, तेव्हा आपलं मन शांत होतं, धावपळ कमी होते, आणि मग देव कुठे बाहेर नाही तर आपल्या हृदयातच राहायला येतो. आपण मंदिरात जाऊन म्हणतो ना की देवा माझे काम कर, माझी अडचण कमी कर. पण एकनाथ महाराज काय म्हणतात की देवाशी काही मागू नका, तर देवाशी एकरूप व्हा. मग देवाला सांगायची गरजच उरत नाही. भक्ती म्हणजे देवाशी नाते इतकं घट्ट करणे की मी आणि देव वेगळे उरणारच नाही. तर मित्रांनो, पुढच्या अभंगात पुन्हा भेटूया. रामकृष्ण.